वक्रतुंड महाकाया सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलीकवरदे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। अध्याय दुसरा। जय जय जी मूळ पिठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी भक्त वरदा भवानी उभाससी माये तू असंत गोंधळी विचक्षण कंठी मिरविती तुळसी भूषण तिची माळा सुलक्षण जगा माझी विरवितसे घालती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधाचे देती बळ गीता संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐसे गोंधळ प्रकरणी संतुष्ट होती माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी साह्य करी जननी मागले अध्यायी रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथा विधी कथीयले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती तयांची कामना भगवती पूर्ण करावा येई का। भगवंतीचं स्मरण करून तिला बोलवलेलं आहे तरी श्रोते सिंहावलोकोनी कथन श्री दत्त देवाने उमारमण भागीरथी विपिना कारण पाहात पाहात चालले जैसे फला निमित्त पक्षी फिरत राहती वृक्षोवृक्षी त्यांची न्याये उभय पक्षी गमन करती तिराते सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्या दृष्टी बळवत पाठोपाठी अस्ति तत्वाचा उरल्या पै जटा पिंगट नखे जळमट कंटकारी पादा गुष्ट कार्प समय झाली द्रष्ट त्वचा लिपटली असतीसी सर्वांगे शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चनल वलन नयनाचे ऐसे पावनी तपोजेटी विस्मयो करीती आपुले पोटी म्हणती ऐसा कलीपाटी तपी नेणो पेण कोणची अहो विश्वमित्रा प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंतःकरणी करणी कोण येते उदेशिली मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो महियेत तुम्ही जाऊन या कामनेत विचारावे तया ते कवणार्थ कैसा भाव उचंबळला कामार्णव तरी लिप्तेसा समोर ठाव काय तो हा पाहावा। आणि मग दत्तात्रयाने प्रभू श्री शंकराने दत्तात्रयाला म्हटलेलं आहे की मी इथेच थांबतो तुम्ही त्यांची काय कामना आहे की तिकडे जाऊन मच्छिंद्रांना विचारा। येऊनी त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुतप्त सुढाळ रत्न श्रवणपुटी स्वीकारून तयापासी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपूजेठी कवण कामना उदेली पोटी ते वरदवरती मिरवावे ऐसे वरदा ते वागवट मच्छिंद्रा श्रवण करिता झगट नम्र भाव धरुणी प्रगट तया लागी बोलत करुणे शब्द पडता सुखस्ती दृष्टी काढुनी वरती पाहता झाला दत्ता प्रती महाराज योगितो भ्रसकृत करुणी नमन दाविता झाला निजम्रपण तो की ईश्वर आराध प्राप्ती लागे उदेला बोले महाराज कृपा सरिता तुम्ही कोणते सांगावे आता 12 वर्ष कानिनी लोटता मानवना तळे दृष्टीच
आणि मग मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणू लागले की मी 12 वर्षे इथे तपश्चर्या करताना एकही मनुष्य माझ्या दृष्टीस पडला नाही, तर आपण कोण आहेत त्याचा मला परिचय द्या. तरी त्वचित्त सदैव भावनी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी. तरी सव प्रसाद गणा अध्यत्वानी स्थापून जाई महाराजा. ऐसे तयाचे वाग उत्तर ऐकुनी तोषला अनुसया कुमर. म्हणे बारे नामोच्चार दत्तसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषी जन्म अत्रियसे तया नाम. तयाचा सूत मी दास उत्तम मही लागी आधरलो. तरी असो ऐसे गोष्टी कवण कामना तुझे पोटी. उदली जे तपो जेठी शब्द संपुटी मिरवी का. एरू म्हणे वरदोस्तुत कामनावरी एक भावन तुत. ऐसे वदता झाला अत्युत पदावली लोटला. जैसा सासुऱ्या बाळासता अवचट दृष्टी पडे माता. अंबरडोनिया धावून येता विग्रीवे मिठी घाली तसे. किंवा अवचट वात्स भेटता गाय मग प्रेम लोटे चित्त सदैव. तेणे परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो. आणि जसा एखादा बाळ आपल्या आईला आई दिसल्यावरती त्याच्याकडे जाते आणि भेटते, तसं मच्छिंद्र त्यांच्या पायावर जाऊन भेटलेला आहे. 12 वर्ष तपाचे श्रम ते आजी फळाले नामुनी उत्तम. सांडुनी सकळ आपुला नेम पदावली लोटली ती. आणि ते म्हणतात आहे की माझ्या 12 वर्षाचं फळ आज मला प्राप्त झालं आणि तुमचे दर्शन झालेले आहे. परी तपश्रमाचे बहु क्लेश हृदयी गैवरले दुःख क्लेश. नेत्रीचे झरे विशेष पदावली लोटती ते. तेने झाले पदक्षालन पुढील बोले की रुदन. हे महाराजा तू भगवान मही माझी मिरवीशी. रुद्र विष्णू विरची सदय्य त्रिगर्वरूपी देह ऐक्यमय. ऐसे असुनी सर्वमय साक्षी महासती तू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती. पडलासे किमर्थार्थी अपराध गळी सेवोनिया. ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार. क्लेश नमते चतुर्द्वार असरिता लोटे लोटवती. तरी तो अत्यंत शांतदांत म्हणे बाहे नाही चित्ता. प्रारब्ध मदरा चळची सरिता ओग ओगती आताची. मग वरद हस्ते स्पर्शुनी मवळी करणे होपीत मंत्रावळी. तेणे ज्ञान दशा सकाळी लोटत गेली तत्काळी. आणि अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथाला त्यांनी जवळ घेतलेला आहे आणि त्यांच्या कानामध्ये मंत्र उच्चार केलेला आहे. त्यांना अनंत असं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. ऐसे महात्मा भरती उदय दृष्टी करिता गबसती. मग अंधकाराची व्याप्ती फोटो निजाय तत्काळ. तेवी दत्त वरद धन तोवता गेला सकळ ज्ञान. मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावे दृष्टीस. नाठवे काही तुझे पण झाले ऐक्य ब्रह्म समान. जैसे जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन सम दिसे. ऐसे झालिया जीवन समदृष्टी. आत्रेत्र धरिते झाले पोटी म्हणे बारे योगी दुर्जटी. इंदिर राव कोठे तो सांग. आणि अशा पद्धतीने त्यांनी एकदा कान मंत्र दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ हे सगळ्या गोष्टींमध्ये प्रवीण झालेले आहेत आणि ते विचारतायत की मला तर तुमच्या बरोबर श्री शंकर पण भेटायला येणार होते, मग ते कुठे आहेत. एरू म्हणे जिताता ईश्वरा वाचुनी नसे वार्ता. जळी स्थळी कष्टी महिता पार्वती ईश्वर नांदे सर्वत्र. आणि दत्तात्रय सांगतायत की हे शंकर जे आहेत ते चराचरात बसलेले आहेत. ज्याही ठिकाणी वायूचा भ्रमण होतो त्या ठिकाणी तुम्हाला प्रभू शंकरांचं दर्शन होईल. ऐसे कुणी वागुत्तर ग्रेवी तू कवी अत्रिकुमर. मग सांचित्याचा धरोनी कर. चालता झाला महाराज तू. सहज चालता चालता नेटी आले आदिनाथ प्रेम दृष्टी. मच्छिंद्र धुर्म कमळ जाठी
पदावली वाहतसे. आणि अशा पद्धतीने दत्तात्रयाने मच्छिंद्राचा हात पकडलाय आणि त्यांना पुढे चालत घेऊन चाललेले आहेत. तेवढ्याच समोर भगवान शंकर प्रगट झालेले आहेत आणि त्यांनी त्यांना नमस्कार केलेला आहे. शिव पावनी मंददेही म्हणे हा पूर्वी नारायण कवी, मग प्रेम सरिताच्या लोटता प्रभावी. धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ण घेऊनी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंच धुर्मानी. या शिष्याचे अभ्ययसोनी सकळ सिद्ध मिरविती के, जे वेद कार्याचे निजसार, जे सर्वोपकाराचे गुहागर, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर, निवेदे तू महाराजा. जारण मारण उच्चाटन, शापदपी निवारण, शरापदी अस्त्रदी निर्बंध, मंत्रशक्ती त्या वारत्या. जो जैसा कर्मविट पाठ, होती दैदय वरिती भेट, वंशवरदा वाक्यवट, मस्तकी स्थापुनी जाता ती. वरुण आदी सोमस्वामी, भौम शक्रादी यमदामी, शिवशक्ती कामातराणी, वरदेऊनी उठवावे. विष्णु विदची कृपाकृती, वरद बीजे देऊनी शक्ती. ते मंत्रास्त्रे अपारगती, हृदया माझी हेलवला. असो सिद्ध धेता मंदराचळ, उभवनिया अत्री बाळ. अक्षण मात्र वेचोनी केले सबळ, सिद्ध तारण जे ते असे. आणि अशा पद्धतीने शंकरांना भेटल्यानंतर शंकर म्हणालेले आहे की जगामध्ये जे लोक आहेत त्यांना ज्ञानासाठी तुझा जन्म झालेला आहे, त्यांचा उद्धार करण्यासाठी तू इथे जन्म घेतलेला आहे. म्हणून चराचरामध्ये फिरून तू त्यांचा उद्धार करण्यासाठी जे कार्य आहे ते तुझ्या हाती आहे. आणि असं म्हटल्यानंतर भगवान शंकर आणि दत्तात्रयाने त्यांना जवळ घेऊन त्यांना तशा शक्ती दिलेल्या आहेत. नागबागादी वातास्त्र, नाना आदी महावज्र, पावक जलादी अस्त्र पवित्र, गंगोपान तो झाला ऐसे सांगुनी सांगोपात ग. जाता झाला योग मार्ग, परी संप्रदाय योजुनी योग, कानफाडी मिरवला. आणि मग त्यांनी अशा पद्धतीचा प्रसार करण्यासाठी बाहेर निघाल्यानंतर आम्ही कुठल्या संप्रदायाने फिरू असं विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही कानफाडे ह्या नावाने ओळखले जातील. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण, षडरूप योगी दर्शन कानफाडी मिरविले. नाथ ऐसे देऊनी नाम, शिंगी शैले देऊनी भूषण, ऐसे परोपकारी प्रमाण अत्रिनंदन पै गेले. आणि मग त्यांना नाथ या पंथाचं नाव दिलेलं आहे. आणि मग दत्तात्रय आपल्या धामाला निघून गेलेले आहेत. या परी तो मच्छिंद्रनाथ, नमो निझाला आदिनाथ, महावीर नाना तीर्थ शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी. अंबिका वदुनिया मनोमार्गी, सप्रेम स्थिती गौरविला. आणि मग दत्तात्रयांनी तिथून आगमन केल्यानंतर मच्छिंद्रनाथही सुद्धा भ्रमणासाठी निघालेले आहेत आणि ते पहिले सप्तशृंगीला आलेले आहेत. आणि सप्तशृंगीचा नमस्कार करून पुढे ते निघालेले आहेत. करीत वैखरी आबास्तावन, तो आले कल्पित मन, की काहीतरी करिस्ता साधन, लोका माझी मिरवावे. कवित्व तरी करावे ऐसे, की उपयोगी पडे सर्व जगाते. मग योजनिया शिव शबिरी विद्येस, मना माझी ठाविले. आता देवानी जसं जनकल्याणासाठी माझा हा जन्म घेतलेला आहे, तर आपण जनकल्याणासाठी असं कुठलं तरी कवित्व केलं पाहिजे की त्याच्यामुळे सगळ्यांचा उद्धार होईल. आणि मग त्यांनी शबरी ही विद्या शिकायला सुरुवात केलेली आहे. या परी अनेक कल्पना करीत, की शबरी विद्येचे करावे कवित. परी वरद गुणी वश्य दैवत, केवते रीती होतील. मग आंबे पासी अनुष्ठान, करिता झाला सप्तदिन. वेद बीजांचे अभिष्ट चिंतन, आंबे लागी करीतसे.
जेणे जागृत महर्ष मर्दनी होऊनी बोले तया लागुनी बारे कवण कामना मनी वेदली ते मज सांग. आणि मग आंबेकडे तो त्याची मागणी करू लागलेला आहे, चिंतन करू लागले आहे, ध्यान करू लागले आहे. आणि मग ती अंबा जगदंबा त्याला प्रसन्न झाली आणि म्हणते, काय तुझी इच्छा आहे, काय तुझी कामना आहे ते मला सांग. एरू म्हणे येऊ जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी वेदक परिवारा लागुनी उपाय काही मज सांगा. आणि मग त्यांनी त्यांच्या मनातली जी काही इच्छा होती ती तिच्या समोर प्रकट केलेली आहे की मला शाबरी विद्येचं कवित्व करायचं आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागेल त्याचा उपाय सांग. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामनी मगत्वा सिद्धीचा हात धरूनी मार्कंड पर्वती पैनेला. आणि त्याचा हात धरून त्याला मार्कंड पर्वतावर नेलेला आहे त्याची सिद्धी प्राप्त करण्यासाठी. ते नागवृक्ष अचित्य थोर तरुण हे तो सिद्धेचे माहेर दृश्यादृश्य केले पार महातरु नांदतसे. ते करुनिया बिरजी हवन तरु केले दृश्यमान तो कनन वर्ण दैदिप्यमान निज दृष्टी देखिला त्या तरुचा शाखा पाती नाना दैवेत विराजती मग नानाभिधाने सकळ भगती देवांच्या सांगती त्या. आणि त्या ठिकाणी मार्कंड पर्वतावर गेल्यानंतर तिकडचं जे वृक्ष होतं त्या वृक्षांच्या प्रत्येक शाखेवर म्हणजे प्रत्येक फांदीवर या सृष्टीमधील जेवढे देवता आहेत त्यांचा वास असतो. ती दैवता धूरधर 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर नसती कालिका महाशावसुर महिमादा झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्रीकोंदंड पाणी रामेश सूर्यनामी तेथे 12 मूर्तिमंत नांदतसे. या परी जलदेवता सती नव कुमारी धनदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञान प्रस्ताव लक्ष्मी आणि विख्यात. या परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी दंडविदंडा तारुभागी विराजल्या. माळ काळ व्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धिभैरव रुद्र ईश्वरी गणवैभव अष्टभैरव ते असती. या परी शस्त्र अस्त्रा आयामिनी दमी धुमी कुंचित भामिनी सातवी ज्वाळा शुभाननी वृक्षावरती त्यासती. या परी शंखिनी डांकिनी यक्षिणी त्या सुमुच्यते असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरती विराजल्या. आपती प्राकम्य आणि गिरिमा ईशित्व विशित्व प्रथमा महिमा तव त्या अष्टसिद्धी नाना तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करुनिया बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वत्र ती पाहता न बोलती काही. यावरी अंबिका करी काही निवेदन नाथा ते. आणि अशा पद्धतीने त्या झाडावरती बसलेल्या सगळ्या देवतांना बघितल्यानंतर ते त्यांच्याकडे विलोकून पाहत आहेत. आणि आता अंबिका त्यांना निवेदन करते की बारे ऋषी मुखर्जन स्थानी ब्रह्मागिरीच्या निकटवासिनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी कांची आहे बा दक्षिणोगी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थाने तयासी जाणतेत भगवती ते नामवते. तेथुनी पुढे दक्षिणापंथी सरिता पात्र जावे निगुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरती महाराजा तरी शुक्लवेल कळवनिया हाती एक सोडवी कुंडाप्रती. ऐसी कुंडे 11 हस्तपदस्तमान आहेत परितितुके पूजन करावे वेली सकळ व सरल्या पारमाव पावली पाहत यावे त्या वल्ली सकळ कुडा माझारी जाय कुडात सजीव वेल दृष्टिगोचर बा होईल तया कुंड स्नान वैले करुणा जीवित प्राशियले. आणि अशा पद्धतीने देवीने सांगितले की या सगळ्या देवांच्या पुढे गेल्यानंतर तुला एक नदी लागेल. त्या नदीतल्या कुंडामध्ये तुला एक वेलाला टाकायचं आहे आणि पूजा करून असं
त्या कुंडाच्या पुढे जायचंय आणि ती पूजा पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पाणी प्राशन करायचं आहे. ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छित येईल तुझ एक मूर्त तै 12 नामे जपतादित मूर्छा माझी असतापय. आणि जेव्हा तू पूजा करून त्या कुंडांचं पाणी प्राशन करशील तेव्हा तू बेशुद्ध होशील आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा तुला या नामाचा जप करायचा आहे आणि तुझी ते मूर्छा जी आहे ती निघून जाईल. मग प्रत्यक्ष होईल तमातम मौळी घ्यावा तो हस्तकम पुढे काच कुपिका भरून या उदक येथे यावे महाराजा. आणि मग त्या ठिकाणचे जे कुंडातलं पाणी आहे ते एका बाटलीत भरून घेऊन इकडे यायचं आहे. मग 12 नामे करून या सिंचन तरुण्यावयाता जीवन तेव्हा दैदेव ते प्रसन्न होऊन वरदान देतील तुम्हाबा. परी एक वेळा न घडेसी खेपा घालव्या लाग्या षडमासी एक एक दैवत एक एक खेपेसी प्रसन्न होतील महाराजा. आणि मग तुझ्यावरती जे देवता आहेत ते एक वेळेला जाऊन प्रसन्न होणार नाही, असं तुला 6 महिने करावं लागेल आणि एक एक वेळेला एक एक देवता तुझ्यावर प्रसन्न होईल. ऐसे सांगुनी माय भगवती गेली आकुले स्थाना प्रती ए रूपावला अंजन पर्वती सरिता पात्र ओगते काळ महाकाळी देवतास नमोन निघाला कानकास नास करी कनवळनिया शुक्ल वेलास कुंडा लागी शोधी तसे. आणि मग अशा पद्धतीने त्याला जो वेल लावायला सांगितला होता ज्याला पाणी घालायचं आहे त्या वेलाचा शोध घेऊ लागलेले. असो एक एक कुंडे पाहून कितुक्या शुक्ल वेल स्थापून पुन्हा पाहे परतून सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंड तीव्र ते वेल पाहता साचोपकार तो दृष्टी पडले पल्लवकार स्नान ते केले. आणि अशा पद्धतीने प्रत्येक कुंडाजवळ तो सुकलेला वेल लावल्यानंतर त्यांनी परत वळून पाहिलं तेव्हा पहिल्या कुंडाजवळच्या वेलाला पालवी फुटलेली आहे. स्नान झालिया उदकपान होताची व्यापिले अतिपरचून परिद्वादश नामा मंत्र साधन सोडिले नाही तयाने. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी त्या कुंडातलं पाणी ग्रहण केल्यानंतर तो थोडासा मूर्छित बेशुद्ध झालेला आहे, पण त्या देवीने त्याला जो मंत्र सांगितला होता त्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर तो पुन्हा त्या ठिकाणी सचेतन झालेला आहे. परिमूर्छिता उडली अति तुबळ शरीर झाले अतिविकळ स्तेद नेत्रे गेले निदळ देह सांडून तयाचा ब्रह्मांडा तेची आतिज्योती तीही वेगतो पाह्यंती तरी आदित्य नामे जाण हातोती जपा लागी नित्य करीत जैसे जागृत घडून येत तेची स्वप्नी जीव होत त्याची न्याय उरला होत जीव कपी आर्त तो ऐसे संकट पडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपा स्पर्शुनी नयनी कर सावध केले महाराजा. आणि अशा पद्धतीने तो बेशुद्ध अवस्थेत पडत असताना त्या नाम जपाचा मंत्र तो म्हणू लागल्यानंतर साक्षात सूर्यदेव खाली आलेले आहेत आणि त्याला सचेतन केलेला आहे. मग कामनेचा पूर्वनी हेत मस्तकी ठेविला वरदहस्त म्हणे बायुनिया अर्थ सिद्ध पावलो येणे तू ऐसे बोलुनी आदित्य गेला तेने काच कुपित भरुनी वैला पुन्हा मार्कंड पर्वती आला येऊन नमिला अश्वत्व आदित्य नामे करुणे चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणणे महाराजा काय कामना निवेदावी मजा आता. आणि अशा पद्धतीने मंत्राचा उच्चार केल्यानंतर साक्षात सूर्यदेव त्या ठिकाणी प्रगट झाली. मग आता त्यांच्या ह्या सिद्धीला सुरुवात झालेली आहे. येरू म्हणे कवित्व करीन यया साह्य तुवा होईन मंत्र विद्या तव नामेन फळास येवो महाराजा. अवश्य म्हणून तमभंजन मंत्र विद्या साध्य करून बांधला गेला जलालोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास एरधार करून दैवतासी करुणिया घेतले प्रसन्न. मग शबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बांगलादेशी चालता झाला. आणि अशा पद्धतीने आंबेने जे त्याला सांगितलं होतं की हे तुला 6 महिने करावं लागेल आणि जेवढ्या कुंडांमध्ये ते पाणी आहे तेवढ्या पाण्याचा प्राशन करून तुला शक्ती प्रदान करावी लागेल. हे अशा पद्धतीचं त्याने व्रत
व्रत 6 महिने केलं आणि सगळ्या देवतांना प्रसन्न करून घेतलं आणि शाबरी विद्या ग्रंथ निर्माण केला आणि आता ते बांगलादेशात जायला निघाले. असो ऐसे गोरक्षनाथ वदला आहे किमया ग्रंथ, तैसे किमयाची स्थाने सर्वत सांगितल्या आहेत जी. आणि त्यांनी जो शाबरी ग्रंथ निर्माण केला, या शाबरी ग्रंथ निर्माणाची जे गोरक्षनाथाने तो सगळा लिहून ठेवलेला आहे त्याचं पुढे आपल्याला निघेल. परी प्रथम अवघड करणे ते मनावा ते न घडेल, ते अवतरी असते परिपूर्णे म्हणून घडले तयासी. परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन, तो ग्रंथाचा आश्रय पाहून नववियोगी वर्णिले ग्रंथी. तरी शोते या ग्रंथी दोष न ठेवावा सर्वती, संशयालिया किमया गार ग्रंथी विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळे काही कथन येते नाही जी घडोनी, म्हणून सकळ संशय सोडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. या परी बळेची चाळवून दोष निवोदो निजो का मोडील हर्ष, विलकपंथी मिरविती जागस पावेल वंश बुडतो, आणि वाणी जाईल झडून नरकी पडेल सप्तजन्म, आणि जन्मोजन्मी शरीरात करून क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशुनी मच्छिंद्र गेले बांगलादेशी, तेथे फिरत तीर्थवासी हेळ समुद्र पातला. आणि अशा पद्धतीने भ्रमण करत करत आता मच्छिंद्रनाथ बांगलादेशाला समुद्राजवळ गेलेले आहेत. तेणे देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम कृतीदेवी कुशी झाला तो. असो आई तेथे जाऊनी नाथ सहज बक्षिसी हिंडता गावात, तो ते भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते एक. आणि ज्या देशामध्ये गेलेले आहेत त्या ठिकाणी नरसिंह देवाचा जन्म झालेला आहे, अशा त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. आणि पुढे एक कथा वर्तली आहे, त्या कथेचे आता वर्णन येते. तया गावी गोड ब्राह्मण सर्वोत दयाळ तया नाम, वरिष्ठ वैशिष्ट गोत्र आचरण नेम, सकळ धर्म पाळिती. सर्व धर्माचं पालन करणारा गोत्र वैशिष्ट गोत्रात जन्माला आलेल्या त्या ब्राह्मणाच्या घरी जी घटना घडलेली आहे त्याचं वर्णन आहे. आधी तपन जतन यातन स्नान संध्या माझी निपुण, तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवी तसे. सदा सुशिला लावण्य खाणी काही नेत्रपाती विराजे मांडणी, वाटे काम इच्छा भरुनी मनी, तेथे येऊन बैसली की स्वर्गी मेघाचे मंडळ पायी, तेथूनी चपळा उदया येई की अर्क होऊनी गृही गोसावी, तेजभिक्षा मागतसे जेचे अधपवन देटी, द्विज मिरवती वरती थाटी, जैसे चक्र हेमी शेवटी, स्वतेजी तगटी मिरवी तसे. भाळ विशाळ सोगयाजन कुंकुम शोभते गहन, मुक्त नक्षत्रे कबिरी संगिन, चंद्रबिजादे विराजती, नासिका सळाकृती, ते चक्तिकारद्य हेमा गुप्ती, मुक्त नळे जैसे गवस्ती, नासिका पात्री विराजली, किरणबंदी विलयाकृत, हेम गुमटी ढाळ देत, रत्नदाटके नक्षत्रापत, करुण वंश ती पातले, ऐसो ऐसे शृंगार काणी, सकळ संपत्ती नटली कामिनी, रूपवती सकळ गुणी, जगा माझी मिरवी तसे. आणि अशा पद्धतीने त्या ब्राह्मणाची जी पत्नी होती ती सुंदर अशी पत्नी आणि नाना असं तिने अलंकार धारण केलेले असं तिचं वर्णन केलेलं आहे. परी उदरी नाही तया संतान परम, तणे उचंबळणी योगाकम, नावडे धंदा धामाश्रम, सदा वियोग बाळाचा. एवढं सगळं सुख संपन्न आणि सुंदर अशी असली तरी सुद्धा तिच्या पोटी बाळ नसल्यामुळे, तिला संतान झाले नसल्यामुळे ती दुःखी होती.
देवदेव्हार उपाय अनेक करिता झाली कामनाधीर परिअर्थ कोटे उददाय कर स्वप्ना माझी आतळे. आणि तिने उपास तापास देवार्चन पूजा ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तिची काही इच्छा पूर्ण झाली नाही. ना आवडे आसन वसन गात्र विकळ मिरवती निराश गात्र शून्यधामी चित्त पवित्र नांदणुकी नांदतसे. प्रपंच मानती अतिहीन जैसे दीपाविण शून्य सदन की सकळ स्वरूपी दाराहरण परिनासी कहनी मिरवी तसे की वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतीस दिसे एकपट ऐसे पाता दानवी स्पष्ट काढती ऐसे वाटे की. आणि म्हणून तिच्या पोटी बाळ नसल्यामुळे तिला ही सगळी सृष्टी जर्जर वाटायची. तिला आपल्या स्वतःचाही कंटाळा आला होता. ना तिला कुठलं काम करण्यात रस होतं ना कुणाचं नाव घेण्यात रस होतं. की तरुविणा अरण्य कर्कश की सरितिविणा जैसे विरस मग तेणे शैशेक पशु मात्रास भयंकर धीर वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधान्याले वस्त्राभूषण परिचक्षुच्या शमदर्शन सुगम नाही वाटेना ते शरीर घ्राणवीत आप्त गर्वा ते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे ऐसे असिता भविता स्थिती गृही दर्शिली योगमूर्ती नाथमंचिंद्र अंगणा प्रती अलक्ष सवाल वरदस्ते. आणि असं तिचं हे दुःखमय जीवन असताना दारामध्ये मच्छिंद्रनाथ प्रगट झालेले आहेत आणि ते अलख निरंजन असा त्याने उच्चार केलेला आहे. तब ते कांते तपावून त्या ते चरणी लोटली शोका भरते आणुनिया शीघ्र वस्त्र आसनाते विराजला महाराज. आणि तिने ते शब्द ऐकल्या घरात गेलेले आहे बसण्यासाठी आसन घेऊन आलेले आहे आणि त्यांचे पाया पडलेले आहे. आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शोक उल्लट हृदय भरून या नेत्रपाट क्लेश बंधू मिरविले म्हणे महाराजा अनाथ नाथा तुम्ही सर्वगुण विद्येसी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाहतसे. म्हणे तरी या ते उपाय काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मौळ प्रवाही कवण शब्द वाढवितसे. आणि तिने आपली जी काही इच्छा होती ती त्या नाथांसमोर प्रगट केलेली आहे आणि आपले मन हलके केलेले आहे. पुढे ठेवून या भिक्षांना पुन्हा कळवळी मोहचरण म्हणे नेत्री घनाची दृष्टी जीवन पदमहीने सिंचतसे तेणे मच्छिंद्र चित्ता सरिते मोह सरते अपार भरते शब्द तोय ओघ मिरविते होते सुख सरितेसी. म्हणे ओ साधवी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मजवदे चित्तार्थ सकळ मुक्ती लाहिली की. आणि मग तिने जे आपलं घराणं त्या मच्छिंद्रासमोर मांडल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिला म्हणतात आहे की तुझी जी काय मनातली इच्छा असेल ती माझ्या समोर प्रगट कर ती इच्छा तुझी पूर्ण होईल. ऐसे शब्द वर्ग उपमा ऐकोनी बोले द्विजरमा म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते तेणे वियोग खंदिरागार झट करिता एकोनी बोल द्विजा रामा म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते तेणे वियोगी खदिरागार जगडत करीते हे अति तीव्र तेणे करुणिया चित्त शरीर दाह पावे महाराजा. आणि तिने सांगितलंय की मी एवढी व्रत उपासना केली एवढे व्रत वैकल्य केले पण माझ्या पोटी काही संतान प्राप्ती झाली नाही तर त्या संतान प्राप्तीचा काहीतरी मार्ग मला सांगा. ऐसे क्लेश चित्त शक्ती कदा न वसे धर्मपाठी दुःख गोंधळी शोकापाती नृत्य करी कळवळून या तरी या शोक वडवानळा जाळू पाये धर्मे जळा त्यात स्वामीने येऊनी दयाळा शोकाग्नी विजवावे ऐसे वदता वांभगती प्रेमे उदले नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मिली. आणि तिचे हे असे शब्द हे करुणामय शब्द ऐकल्यानंतर नाथांच्या पोटी करुणा प्राप्त झालेली आहे. आदित्य नामाचा तो मंत्र त्यांनी प्रगट केलेला आहे आणि त्यांनी
महाशक्ती अशी विभूती तयार केलेली आहे. नाता करिता भस्मची मुठी, तेने वीर्य करी राहाटी, मग ते भस्म तये पेटी, ते हाती वियोपते. आणि मग ते भस्म त्यांनी तिच्या हातामध्ये दिलेलं आहे. तेने मायतो शुभाननी, हे भस्मची मुठी करी कळवळणी, घेई सेवी आपले शयनी, निशी माझी जननीये. आणि ही जी भस्म दिलेलं आहे, हे भस्म तू झोपताना तुझ्या उशाजवळ ठेव, झोपताना तुझ्या जवळ ठेव असं त्यांनी सांगितले. म्हणशील भस्म नव्हे हे पूर्ण गबस्ती, जो महिनारायण उदयी कीर्ती, प्रभा मिरवनिया त्रिजगती, मोक्ष माधुन मिरवितसे. हे तू भस्म समजू नको, हा साक्षात हरिनारायण आहे, जो या जगामध्ये कीर्ती मिरवणार आहे. तरी तू सहसा हळवणवापणी, कामनावरी भस्मावरी, माझी पुढते भविष्य जाणुनी, चिंतावनी वदते तुसे. हे तू भस्म जे आहे हे साधे सुधे भस्म समजू नको आणि ह्याचा दुराचार सुद्धा करू नको, कारण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. म्हणून सांगतो आहे की या भस्माला नीट सांभाळून ठेव. या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी, होईल जो का सूत, तयाचे अनुग्रह देऊन या स्वत, करीन सरस ब्रह्मांडी. आणि तुझ्या पोटी जो जो बाळ जन्माला येणार आहे त्या बाळाला अनुग्रह करण्यासाठी मी स्वतः इकडे येणार आहे, कारण तो ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ होणार आहे. मग तो सूत न होणे माया, सकळ सिद्धींचा होईल राया, जैसे खगी नक्षत्रमया, शशिकनाथ मिरवी तसे. मग तो माय ब्रह्मांडाभरी, कीर्ती रश्मेचे तेज विवरी, आणि वद्य होईल चराचरी, मानव दानव देवतांचा. जसा सूर्य प्रगट झाल्यानंतर सर्व सृष्टीचा अंधकार नाहीसा होतो, तसा हा बाळ या चराचराचा उद्धार करण्यासाठी येणार आहे. तरी माये संशय न धरिता, भक्षी भस्म सांडो निचित्ता, ऐसे सांगून सकळ वार्ता, नात उठू तेतोनी. आणि तू मनामध्ये थोडी सुद्धा शंका करू नको, आणि या भस्माचं तू श्रवण कर आणि त्याला घे असं ते सांगून नाथ तिथून उठलेले आहेत. यावरी बोले शुभाननी, की महाराजा योगधामी, म्हणे केव्हा याल परतोनी, सूतानुग्रह द्यावया. आणि मग ती विचारते की तुम्ही तर सांगितलं की या मुलाला मी अनुग्रह करणार आहे, मग कधी तुम्ही अनुग्रह करायला येणार असं ती विचारते. ना आता ऐकुनी बोले ती ते, म्हणे ऐकवो सद्गुण सरिते, पुन्हा येईन देश उपदेशते, द्वादश वर्ष उपरांती. मी 12 वर्षांनी परत इकडे येईल. ऐसे नवनाथ मच्छिंद्रनाथ म्हटलेले. ऐसे वधुनी शब्द सडुळा, निगता झाला सिद्धपाळा, तीर्थ उद्देशी नानास्थळा, मै लागी लंघी तसे. एरीकडे भस्मची मुठी, सडळ बांधोनी ठेवली गाठी, हरशून पाये पोटी, उचंबळुनी दाटली. आणि मग त्याने दिलेली ती जी भस्मचुमिटी होती ती एका कागदामध्ये पुडीमध्ये बांधून तिने ठेवून दिलेली आहे. मग ती सेवनी नितंबनी, जाऊन बैसली शेजारी सदनी, तेथे 7-5 वज्रवासनी, येऊन त्या स्थानी बैसल्या. आणि तिने ठेवून दिल्यानंतर आपल्या शेजारी असलेल्या बायकांमध्ये 5-7 बायकांमध्ये ती जाऊन बसलेली आहे. ते त्या जया शब्द राहाटी, सहज बोलती प्रपंच गोष्टी, त्यातही जया हर्षपोटी, कथा सांगे ती आपुली. आणि प्रत्येक जण आपापल्या घरातल्या गोष्टी एकमेकींना सांगत असताना हिला सुद्धा आज खूप आनंद झालेला आहे. आणि हिने सुद्धा जी काही घटना घडली होती ती आपल्या शेजारी स्त्रीला सांगायला सुरुवात केली. म्हणे मायो एका वचन, चित्त क्षीण झाले संतती विण, परी आज आला सर्वात घडून, तोही श्रवण पुटे स्वीकारिया. एक अकस्मात माझ्या सदनी, बुवा आला कान फाडुनी, कान फाडी केवळ तरणी, माते दिसुनी आला तो. मग म्या त्यासी सौनी भक्ती, प्रसन्न केले चित्त भरती, मग प्रसाद ओपुनी माझे हाती, गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्मची मुठी, माते दिली पुत्र पृष्टी, परी सांगोनी गेला स्वये ओटी, भक्षण करी संशयनाथ. तरी मायो सांगा नीती, येणे ओढले काय संतती, एरी ऐकुनी न गमती, तेणे काय होईल पय. आणि मग त्या बायकांमध्ये ती बोलत असताना म्हणते की त्यांनी अशा पद्धतीचे भस्म दिलंय, या भस्माने मला मुलगा होईल का, अशा पद्धतीने तिने शंका प्रकट केलेली आहे. अंगे ऐसे सांगे महिवरती,
कितीतरी ठक बहु असती नाना कवटाळे करुणी दावती जळे भोदिती जननीये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कान पाडे व कवटाळे व्यक्त नाना परांच्या विद्या बहुत तयापासी असत्यो काय सांगू शुभागात्री कान पाडे कुत्री मंत्री जया पाहुनिया शुभगात्री करती कुत्री मंत्राते. हे जे कानफाडे असतात ह्या कानफाड्यांना नाना विद्या येतात आणि त्या नाना विद्याने प्रवीण असतात. त्यातली एक विद्या कुत्रा मंत्राची विद्या आहे जे आपल्याला भस्म देतात आणि त्या भस्माने आपण कुत्र होऊन जातो असं त्या स्त्रिया सांगू लागलेल्या आहेत. मग ते तया ते येते सर्व घेऊन हिंडती वस्ती श्वेतमेदन रात्री माझी कांता करुण सुखशयनी भोगतात. आणि मग आपण ते भस्म खाल्ल्यानंतर आपली कुत्री होतात आणि ते आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जातात. तरी दिवसा कुत्री रात्री जया करती त्या जया माया तू कडून या भ्रमताया पडली आहे जननिया. आणि ते आपल्याला कुत्री करून जातात. दिवसा ते कुत्रे आणि रात्री ते त्यांची कांता करून घेतात आणि म्हणून तू ह्यांच्या कुठे नादी लागते असं ते त्यांना म्हणू लागले. पर्ये आम्हासी दिसले ओकट तू शुभाननया अति बसकट पदरी बांधूने घेऊन या कवट यात बरवे दिसतेसे. आणि त्यांनी दिलेलं बरं आपल्या पदरामध्ये घेऊन फिरते आहेस. ऐसे बोलून बोलता युवती भव्य व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम विभुटीची ती सदन प्रती आली असे. आणि तिच्यामध्ये मनामध्ये शंका प्रकट करून ती आपल्या घरी आलेली आहे. मग ती कळवळून या भस्मची मुठी येती झाली गोठ्यापासी तेने गोजर केसी मिरविली असे उकरडा. आणि ती मग घरी आल्यानंतर ती आपल्या पदरात बांधलेली जी काय ती विभूती होती ती विभूती घेतलेली आहे आणि ती गोठ्याजवळ येऊन उकिरड्यावर तिने टाकलेली आहे. तया माझी भस्मची मोठी सांडती झाली गोरटी तया माझी हिरे जेठी संचार करी महाराज. आणि काय चमत्कार आहे बघा. त्या महाराजांना आधीच माहिती होतं की ह्याचा जन्म हा या शेणामध्ये होणार आहे आणि त्या गोठ्याजवळ असलेल्या त्या शेणामध्ये तिने ती विभूती टाकून दिली आहे. जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज हरि ऐसा नाम सोज कीर्तनमा कीर्तरत्नी माझारी असो ऐसे अद्वैत रहाटी करुणी जाती झाली गोरटी सदनी येऊन या प्रपंच दाटी सदा सर्वता मिरवितसे. आणि मग अशा पद्धतीने ती स्त्री पुन्हा आपल्या घरात आलेली आहे आणि आपला प्रपंच करू लागली. असो ऐशिया कथावसर पुढे विदोनी ग्रंथ सदर तरी श्रोते क्षीराब्द सागर पुढील अध्याय स्वीकारणे भक्तिसारा कथा ग्रंथ शुष्कानवरतयुक्त तुम्हा श्रोतिया कर्णग्रीवेत शुभाषण शृंगारू यावरी निंदक खळ दुर्जन असो त्यास काजीपान त्यांचे नित्यवचन ऐकून सोडू नका क्षीरोदक धुंडी सुत मालुते वचन नरहरिवदे जाण सुगम भावार्थ गुण काने फन माळ स्वीकारून श्रोत्या ते. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा एखादं चांगलं कार्य करायला घेतो तेव्हा आपल्याला कोण ना कोणतरी बाजूला येऊन विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही सगळ्यांनी अशा विघ्नापासून संरक्षण व्हावं असं प्रभूंकडे चिंतन करून इति श्री भक्तिसार कथासार समद गोरक्ष काव्या किमयागार सदा परसुनीय भाविक चतुर द्वादशाध्याय गोडा पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय. द्वितीय अध्याय